Equation 13, find the equations of perpendicular bisector of sides of the triangle whose vertices are P, Q, R. तर इथे आपल्याला इक्वेशन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आणि ट्रायंगलचे व्हर्टायसेस दिलेत, त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेत, त्रिकोणाचे बिंदू दिलेत आणि त्यांचे निर्देशक दिलेत, एक्स निर्देशक, वाय निर्देशक, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट. आता इथे आपण या कोऑर्डिनेट सिस्टीमवर पॉइंट हे लोकेट करू. एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम. इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर एक्स ॲक्सिसवर, इकडे निगेटिव्ह. तसंच इकडे पॉझिटिव्ह नंबर, इकडे सगळे निगेटिव्ह नंबर वाय ॲक्सिसवर. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. -1, -2, -3, -4, -5. -1, -2, -3, -4, -5. आता इथे पी हा पॉइंट आपल्याला लोकेट करायचा. त्याचे कोऑर्डिनेट्स आहे -1 and 8. आता इथे आपण पॉइंट पी हा लोकेट करू. एक्स कोऑर्डिनेट आहे -1 आणि वाय कोऑर्डिनेट 8. एक्स कोऑर्डिनेट -1 and वाय कोऑर्डिनेट इज 8. इथे एक्स कोऑर्डिनेट -1 and वाय कोऑर्डिनेट 8. इथे हा पॉइंट आहे. पॉइंट पी हॅविंग कोऑर्डिनेट -1 and 8. दूसरा पॉइंट आहे क्यू. कोऑर्डिनेट्स आहेत 4 and -2. 4 एक्स कोऑर्डिनेट -2, वाय कोऑर्डिनेट -2 वाय and 4 is here x coordinate. X coordinate and -2, y coordinate -2, x coordinate 4. Therefore point is here, 2 point is here having coordinate 4 and -2. आता तिसरा पॉइंट आहे R. तिसरा व्हर्टेक्स आहे -5 and -3. -5 and -3. X coordinate -5 and y coordinate -3 means this point is here having coordinate -5 and -3. तर हे 3 पॉइंट आपण लोकेट केलेले आहेत. तिथे आपण ट्रायंगल काढू. This PQR is a triangle. इथे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड. मग आता इथे ह्या साइडवर जर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे तर असा पॉइंट घ्यायचा, आपल्याला मिड पॉइंट घ्यायचा आहे आर क्यूचा आणि त्याच्यावर परपेंडिक्युलर. आता इथे आर आणि क्यू समजा धिस इज मिड पॉइंट. त्याच्यावर असा परपेंडिक्युलर टाकायचा आहे. हा परपेंडिक्युलर. आता पी आणि क्यू ह्याच्यावर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकू. पी आणि क्यूचा मिड पॉइंट समजा हा आहे, असं धरू आपण. म्हणजे ही बाजू सारख्या मापाची. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर काय करतो तर 2 सारखे भाग करतो आणि जो अँगल आहे तो ते अँगल 90 अंशाचा इथे तयार होतो. इथे हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीचा आहे. इथे सुद्धा हे आपण मगाशी काढलेले 90 डिग्री. तर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. अजून एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. PR ला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. मिड पॉइंट आपण बघू. इथे साधारण इथे मिड पॉइंट धरू. हा मिड पॉइंट आहे. 1 2 3 या दोन्ही साईड सारख्या मापाच्या. इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकायचं. जे अँगल आहेत हे 90 डिग्रीचे आहेत. तर हे जे 3 आपण जे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे त्याचे आपल्याला काय काढायचे इक्वेशन काढायचं आहे. त्या रेषेचं त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. तर इथे पॉइंट M, पॉइंट N आणि पॉइंट T, M, N, T, these are mid points of RQ, PR and PQ respectively. Point M and T are mid points of the side RQ, PR and PQ. RQ, PR and PQ. मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू आहे. RQ चा मध्यबिंदू कोणता आहे तर M आहे, मिड पॉइंट आहे. आता ह्या मिड पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे. तर फॉर्म्युला कोणता वापरायचा x1 + x2 / 2
y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. हे आपल्याला मिड पॉईंटचे कॉर्डिनेट्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता इथे x1 आणि x2 काय घ्यायचंय, x1 y1 किंवा x1 y1 हे घेतलं तरी चालेल, पण आता आपण हे घेतलं x1 y1 x2 y2. इथे x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2 असं करायचंय. मग x1 काय आहे -5 मायनस 5 प्लस 4 डिवायडेड बाय 2 y1 y2 y1 इज -3 and y2 is -2 divided by 2 equal to -5 plus 4 minus 5 plus 4 means -1 and divided by 2 -3 -5 2 -3 -3 -2 -5 divided by 2. Now these are coordinates of the midpoint m. m चे हे midpoint चे coordinates आपण इथे काढले. त्याचप्रमाणे आता आपल्याला n आणि t चे coordinates काढायचे आहेत. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला हाच वापरायचा आहे मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी. आता n ह्या मध्यबिंदूचे n ह्या मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे. तर n हा मिड पॉईंट कशाचा आहे तर p आणि r चा आहे, म्हणून आपल्याला आता कोऑर्डिनेट्स हे वापरायचे. तर इथे आपण कोणत्या पद्धतीने लिहू शकतो, x1 y1 x2 y2 घ्यायचे आणि फॉर्म्युला तोच वापरायचा मग असेचा. n इक्वल टू x1 प्लस x2 minus 1 divided by 2 y1 plus y2 plus 8 divided by 2 equal to -5 -1 means -6 and -6 divided by 2 means -3. Now -3 plus 8 means 5 upon 2. Therefore coordinates of the midpoint of n is -3 and 5 by 2. आता t ह्या पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे आहे. t इज अ मिड पॉइंट ऑफ p अँड q. तर इथे आता x1 x2 आपण x1 y1 x2 y2 असं घेऊ. मग x1 प्लस x2 मीन्स 4 प्लस -1 4 प्लस -1 डिवायडेड बाय 2 y1 प्लस y2 -2 प्लस 8 -2 प्लस 8 डिवायडेड बाय 2 4 plus -1 means 4 minus 1 3 divided by 2 -2 plus 8 means 6 and 6 divided by 2 means 3. आता इथे आपण m n आणि t ह्याचे कोऑर्डिनेट्स काढलेले आहेत. तर आपल्याला आता जर इथं ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचे जर आपल्याला इक्वेशन काढायचे असतील तर आपल्याला त्याचा एका तरी त्यावर असलेल्या बिंदूचा पॉईंटचा कोऑर्डिनेट्स माहित पाहिजे. तर आता परपेंडिक्युलर बायसेक्टरवर इथे ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर हा m हा पॉईंट आहे, त्याचे आपण कोऑर्डिनेट्स काढले. तसंच n हा ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर एक पॉईंट आहे, मग त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले. तसंच टीचे सुद्धा आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले. आता आपल्याला स्लोप पाहिजे. तर स्लोप काढण्यासाठी ह्या रेषेचा ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा स्लोप काढण्यासाठी आता आपण काय करायचंय, आधी आरक्यूचा स्लोप काढायचा आहे. मग आरक्यूचा स्लोप करून आपल्याला इथे ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा स्लोप मिळणार आहे. बिकॉज वी नो दॅट m1 इंटू m2 इक्वल टू -1 हा फॉर्म्युला जो आहे की जर m1 हा ह्या रेषेचा स्लोप असेल तर m2 ह्या रेषेचा स्लोप असणार आहे आणि त्यांचा गुणाकार हा -1 येणार आहे. जर तुम्हाला m1 माहिती आहे त्यावरून आपण m2 काढू शकतो. ह्या रेषेचा स्लोप माहिती आहे तर त्यावरून आपण ह्या रेषेचा स्लोप काढू शकतो. तर इथे आपण आधी ह्या प्रत्येक साईडचा स्लोप काढून घ्यायचा. ट्रायंगल्सचे ज्या साईड्स आहेत RQ PR आणि PQ, तर ह्याचा आधी आपण स्लोप काढून घेऊ आणि त्यावरून आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरचे स्लोप काढून घेऊ आणि नंतर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे y minus y1 इक्वल टू m in bracket x minus x1 equation of the line where m is slope of that line and x1 and x2 are x1 and y1 are nothing but coordinates which point which lies on that line. The slope काढू आपण. स्लोप ऑफ लाइन RQ किंवा साइड RQ. स्लोप ऑफ साइड RQ इक्वल टू फॉर्म्युला कोणता वापरायचा, y2 minus y1 divided by x2 minus x1 equal to m equal to slope. इथे आपल्याला y2 y1 धरायचं. समजा हे x1 y1 आहे तर हे x2 y2 धरू आपण. y2 minus y1 -3 minus -2 -5 -4 means -3 plus 2 divided by 9 equal to -1 divided by -9 means 1/9. निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. तर हा स्लोप आहे RQचा. त्याच्यावर हा जो स्लोप आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे त्याचा स्लोप आपल्याला काढायचा आहे. ह्या स्लोप वरून हा स्लोप काढायचा आहे. देअरफॉर स्लोप ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ RQ
इज इक्वल टू -9. इथे आपण फॉर्म्युला वापरला m1 × m2 इक्वल टू -1. जर m1 1/9 असेल तर m2 काढायचे. तर therefore m2 इक्वल टू -1 × 9 मीन्स -9. m2 इज -9. त्यावरून आपण हा स्लोप काढला. आता इथे आपल्याला ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा स्लोप माहित झालाय आणि ह्या पॉईंटचे म्हणजे जे परपेंडिक्युलर बायसेक्टरवर जो पॉईंट आहे म्हणजे m पॉईंट आहे इथे m पॉईंटचे आपण मगाशी हे कोऑर्डिनेट्स काढले. ह्यावरून आपल्याला आता इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर काढायचं आहे. इक्वल टू y - y1 इक्वल टू m x - x1. y - y1. तर y1 काय घ्यायचं आपल्याला निगेटिव्ह 5/2. 5/2. स्लोप आहे -9. x - x1 आहे -½ इक्वल टू y प्लस 5/2. निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह इक्वल टू -9 इन ब्रॅकेट x प्लस ½ निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. आता हे सॉल्व्ह करायचे, याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. हे आपण सॉल्व्ह करू. मग y प्लस 5/2 इक्वल टू -9x - 9/2. आता या सगळ्या टाइम आपण RHSच्या LHSला म्हणजे 9x नंतर y घेऊ प्लस y प्लस 5/2 अँड प्लस 9/2. इथे निगेटिव्हचं आपण पॉझिटिव्ह केले कारण आपण ह्या सगळ्या टर्म्स LHSला घेत आहोत. इथे ह्या दोन्हींची ॲडिशन करायची. मग 5/2 प्लस 9/2 मीन्स 5 प्लस 9 मीन्स 14/2 मीन्स 7. 9 प्लस 5 14 and 14 divided by 2 7. Therefore 9x plus y plus 7 equal to 0. And this is the equation of this perpendicular. ह्या परपेंडिक्युलरचं हे इक्वेशन आहे परपेंडिक्युलर बायसेक्टरचं. Equation of this perpendicular bisector is 9x plus y plus 7 equal to 0. या परपेंडिक्युलर बायसेक्टरचं इक्वेशन आहे 9x plus y plus 7 equal to 0. आता ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचं आपल्याला इक्वेशन काढायचं. तर ह्या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती यांचे. आता ह्याचा स्लोप माहित हवा. तर ह्याचा स्लोप माहित होण्यासाठी आपल्याला आधी ह्याचा स्लोप काढायला लागेल. स्लोप ऑफ PR. स्लोप ऑफ साइड PR. इथे फॉर्म्युला काय वापरणार आपण PRचा आपल्याला स्लोप काढायचा. स्लोपसाठी फॉर्म्युला कोणता आहे y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1. हे स्लोप काढण्यासाठी फॉर्म्युला आहे. आणि x1 y1 x2 y2 दीज आर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट R and P. समजा इथे आपण x1 धरू ह्याला y1, ह्याला x2 धरून ह्याला y2 धरू आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू. तर y2 - y1 मीन्स 8 - -3. नंतर x2 - x1. x2 आहे -1 आणि x2 आहे -1. x1 आहे -5. मग 8 + 3 डिवायडेड बाय -1 + 5. निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. 8 + 3 11 divided by -1 + 5 means 4. Slope of the side PR is 11/4. पण आपल्याला स्लोप परपेंडिक्युलर बायसेक्टरचा काढायचा. ह्या रेषेचा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ह्याचा स्लोप हवा. तर आता आपण ह्याचा स्लोप काढा. ह्याच्यावरून ह्याचा स्लोप काढायचा. Therefore slope of perpendicular bisector of side PR equal to. आता इथे 11/4 आहे. इथे आपल्याला 4/11 घ्यायचं आणि साइन बदलायची. निगेटिव्ह इथे पॉझिटिव्ह आहे, इथे आपल्याला निगेटिव्ह घ्यायचे. आता स्लोप माहिती आहे, यांचे कोऑर्डिनेट्स माहिती आहे, त्यावरून आपण इक्वेशन काढायचे. इक्वेशन ऑफ द बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड PR. तर स्लोप माहिती आहे, कोऑर्डिनेट्स माहिती आहे, फॉर्म्युला वापरायचा y - y1 इक्वल टू m x - x1. हियर m इज -4/11 and x1, y1 these are -3 and 5/2. घ्यायचे कोऑर्डिनेट्स. Therefore y - y1 is 5/2. Slope is -4/11. x - x1 is -3. y - 5/2 equal to -4/11. x plus 3. निगेटिव्ह become here पॉझिटिव्ह. आता हे सॉल्व्ह करायचे. Therefore y - 5/2 equal to -4/11 x आणि मायनस इथे प्लस आहे, यांचं मल्टिप्लिकेशन आहे. -4 × 3 12/11. या सर्व टर्म आपण LHSला लिहू.
मायनस तर प्लस होणार आहे, प्लस 4/11x प्लस 12/11 प्लस y मायनस 5/2 इक्वल टू 0. म्हणजे ते 4x/11 प्लस y आणि प्लस 12/11 मायनस 5/2 इक्वल टू 0. हे आधी कॅल्क्युलेशन करून घेऊ. इथे एक कॅल्क्युलेशन करू. 12 × 2 24 मायनस 55 डिवायडेड बाय 22. 55 मायनस 24 मीन्स 1 मायनस साइन प्लस 1 and 3 मायनस 31 डिवायडेड बाय 22 मायनस 31 डिवायडेड बाय 22 इक्वल टू 0. आता याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. इथे डिनॉमिनेटर 11 आहे, तर हा आधी डिलीट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्याला मल्टिप्लाय करावं लागेल 11 ने. मल्टिप्लाय बाय 11 इक्वल टू 0. मग ह्याला 11 ह्याला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, फक्त 4x. इथे 11y 11 × y 11y. इथे 11 × 31/22 11 × 31/22 मीन्स 11 1 जा 11 2 जा 22. मग 31/2 इक्वल टू 0. 11 × 0 0. Now this is the equation of perpendicular bisector of side PR. That is ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचं हे इक्वेशन आहे. ह्याला अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. इथे 2 नी सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. हे 2 डिलीट करण्यासाठी ह्याला सगळ्याला आपण 2 नी मल्टिप्लाय करू. म्हणजे 8x प्लस 22y मायनस 31 इक्वल टू 0. And this is the equation of this perpendicular bisector of side PR. 8x plus 22y minus 31 equal to 0 is the equation of perpendicular bisector of side PR. आता ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. टीचे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. आधी स्लोप आपण PQ चा काढायचा. PQ वरून आपण ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा स्लोप काढायचा आहे. स्लोप ऑफ साइड PQ. इथे परत x1 x2 आपण घेऊ. x1 y1 घेतले, x2 y2 आपण घेऊ. फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1 इक्वल टू स्लोप ऑफ द साइड किंवा लाईन. कोणत्याही साईडचा लाईनचा रेषेचा स्लोप ह्या फॉर्म्युल्याने काढायचा असतो. त्याचे जेव्हा आपल्याला दोन कॉर्डिनेट्स म्हणजे 2 पॉईंटचे कॉर्डिनेट्स माहिती. तर आता y2 मायनस y1 मग 8 मायनस 2 x2 इज -1 and x1 इज 4 -4. 8 प्लस 2 निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. Negative minus 5 means 10/-5 means -2. Slope of the side PQ is -2. Therefore, slope of the perpendicular bisector of PQ चा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे त्याचा स्लोप काय येणार, तर 1/2. इथे फॉर्म्युला वापरला m1 m2 इक्वल टू -1. समजा m1 आहे -1 m2 काढायचा आहे इक्वल टू. Therefore m2 इक्वल टू -1/-2 means half. Therefore slope of the perpendicular bisector of PQ is half. इथे कोऑर्डिनेट्स ऑफ T माहिती आहेत आपल्याला. T चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. पॉइंट T चे कोऑर्डिनेट्स आहेत 3/2 and 3. इथे आपण याचा वापर करायचा आहे. स्लोप माहिती आपल्याला. स्लोप ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड PQ is half and coordinates of midpoint of side PQ, that is T, is 3/2 and 3. X coordinate 3/2 and y coordinate 3. They use here formula to find the equation of this perpendicular bisector of the side PQ. Therefore, equation of the perpendicular bisector of side PQ equal to, use here formula y minus y1 equal to m in bracket x minus x1. Where take here x1 3/2 and y1 3. हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टरवर पॉइंट आहे ह्याचे कोऑर्डिनेट्स घ्यायचे, x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट, आणि ह्याचा आपल्याला स्लोप घ्यायचा. स्लोप इज हाफ. हियर m इक्वल टू हाफ. टेक हियर m इक्वल टू हाफ. Therefore y minus y1 is 3. y minus 3 equal to m is half. x minus x1 is 3/2. आता हे इक्वेशन सॉल्व करायचं. y minus 3 ते क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तरी चालेल into 2 and x minus 3/2. 2y minus 6
इक्वल टू एक्स मायनस 3/2. तर इथे ह्या सगळ्या टर्म आपण RHSला नेऊ. मग देअरफॉर एक्स मायनस 2y मायनस 6 आणि मायनस 3y, इथे हे प्लस होईल, इथे प्लस तर मायनस केलं, मायनस प्लस. आता इथे सॉल्व करू आपण. एक्स मायनस 2y 6 मायनस 3/2 मीन्स 12 मायनस 3/2 मीन्स 9/2. 9 प्लस 9/2 इक्वल टू 0. आता हे सिम्प्लिफाय अजून करू, याला 2 ने मल्टिप्लाय करू ह्या पूर्ण इक्वेशनला. देअरफॉर नाउ इक्वेशन इज 2 ने का मल्टिप्लाय करतोय आपण, तर इथे डिनॉमिनेटरला 2 आहे, हे डिलीट करण्यासाठी आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय. मग 2 इंटू एक्स 2x, 2 इंटू 2y निगेटिव्ह 4y and 2 into 9/2 means 9. 2x minus 4y plus 9 equal to 0, and this is the equation of perpendicular bisector of side PQ. 2x minus 4y plus 9 is the equation of perpendicular bisector of side PQ. तर ह्याप्रमाणे आपण तिन्ही इक्वेशन काढलेत परपेंडिक्युलर बायसेक्टरचे. इथे आपण आन्सर लिहू. आन्सर 9x plus y plus 7 equal to 0, 8x plus 22y minus 31 equal to 0, and 2x minus 4y plus 9 equal to 0. These are equation of the perpendicular bisector of the sides of the triangle whose vertices are PQR. तर इथे हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण आधी काय केलेले आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टरचे जे मिड पॉईंट्स आहेत साईडवरचे त्याचे आपण आधी कोऑर्डिनेट्स काढलेले आहेत. त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2 अँड y1 प्लस y2 डिवाइडेड बाय 2. मग यावरून आपण मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढलेले आहेत. इथे M N T आर मिड पॉईंट्स ऑफ साईड RQ, PR अँड PQ. आणि त्याच्यानंतर आपण स्लोप काढलेले आहेत साईडचे, स्लोप ऑफ साईड RQ, स्लोप ऑफ साईड PR आणि स्लोप ऑफ साईड PQ. मग त्यावरून आपण फॉर्म्युला वापरला आहे M1 इंटू M2 इक्वल टू -1, वेअर M1 इज द स्लोप ऑफ साईड अँड M2 इज स्लोप ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दॅट साईड इक्वल टू 1. त्यावरून आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टरचे स्लोप मिळालेत. आणि नंतर आपण फॉर्म्युला वापरला आहे y मायनस y1 इक्वल टू m in bracket x minus x1, where x1 and y1 are coordinates of the midpoint, means that point which lie on that perpendicular bisector, and m is nothing but slope of that perpendicular bisector from the side.